आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई 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 मंजिरी मॅडम, आई बरं वाटतंय ना तुला? तुम्हाला तुम्हाला गरगरतंय का अजून मॅडम? हा अनन्या, डॉक्टरांना कॉल कर। हो थांब अनन्या, मला जरा हळूहळू सावकाश, हळू। आधार दे। हा अनन्या, साधी चक्कर आली होती मला, डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही। अनन्याताई, तुम्ही आईसाहेबांचं काहीच ऐकू नका, तुम्ही डॉक्टरांना बोलवून घ्या। मीरा, नका काळजी करू तुम्ही सगळे, एवढी धावपळ सुरू आहे। ठीक आहे, आली चक्कर। उलट माझ्यामुळे संगीतच्या कार्यक्रमात उगाच खंड पडला। आई काय बोलतेस तू? तुझ्यापेक्षा तो कार्यक्रम जास्त महत्वाचा आहे का आमच्यासाठी? तसं नाही अथर्व, पण मला वाईट वाटणं साहजिकच आहे ना। आता तुम्ही ऐका माझं, तुम्ही सगळ्यांनी ना खाली जा। हां, पाहुणे खोळंबले असतील उगाच। जा, मी थोड्या वेळ आराम करते। तुम्ही जा खाली। नक्की? हो, मी ठीक आहे। ठीक आहे। मंजिरी म्हणते ना आपण सगळे खाली जाऊया। हा, तिला आराम करू देत। चल। मी थांबू का? माया, तुम्ही दोघं खाली जा, तुमच्याशिवाय कार्यक्रम सुरू नाही होणार। जा। आई, काही लागलं ना तर लगेच सांगा आम्हाला। हो, जा। आराम कर। मीरा, तू का थांबलीस इथे? कार्यक्रम खाली। आईसाहेब, हे बघा, तुम्हाला बरं नसताना ना मी कुठेही जाणार नाही। मीरा ग, ऐक माझं। आईसाहेब, तुम्ही ऐका माझं, तुमची तब्येत बरी नाहीये आणि मी कुठेच जाणार नाहीये, इथेच तुमच्या बाजूला बसून राहणार आहे। आणि हे बघा, आता डोळे बंद करून शांतपणे झोपा बरं, तेव्हाच बरं वाटेल तुम्हाला। ठीक आहे। मला अशी एकदम भोवळ का आली? कुठली शक्ती आहे जी मला त्रास देऊ पाहते? लवकरच मार्जरीला भेटावं लागेल। मला जायचंय, माझी वेद 3 महावृक्ष आणावे लागतील मला। वेदा, आज तू इतकी का घाबरली होतीस? हे बघ, आपल्या आजीला ना काहीच झालेलं नाहीये। हा, आजीला ना फक्त साधी चक्कर आली आहे। आजी एकदम बरे, कळलं? आणि हो, आपण सगळे आजीवरती किती प्रेम करतो, हो की नाही? मग आपल्या आजीला कसं काय होणार? तू अजिबात काळजी करू नकोस। आता शांतपणे झोप। हा, आणि हो, तू खुश ना तर आजी सुद्धा खुश, कळलं? चला चला, आता झोपूया शांत।
मार्जरी, काहीतरी विपरीत घडलंय का? मला खूप त्रास होतोय. घडलं नाही, पण घडू शकतं. अंबिकाचा आत्मा अजूनही बंधनात आहे, पण भविष्य सांगता येणार नाही. पण याआधी माझ्यासोबत असं कधीच झालेलं नाहीये. मग आता का होतंय? हा निरुतीने केलेल्या भाकिताचा परिणाम आहे मंजिरी. एक मनुष्य आणि एक आत्मा जसे जसे एकत्र येतील तशी तशी माझी शक्ती दुबळी होत जाणार. पर्यायानं तुझी ही शक्ती क्षीण होईल. म्हणजे हा त्रास वाढत जाणार आहे. हो, आपण उपाय केला नाही तर आत्मा आणि मनुष्याची मैत्री अधिकाधिक दृढ होत जाईल. त्या मैत्रीचे गंभीर परिणाम तुझ्या आयुष्यावर होतील. मार्जरी, मी काय करायला हवं? वेळीच उपाय केला नाही तर माझ्यासाठी अवघड होऊन बसेल. सध्या अंबिकाचं वर्षश्राद्ध शक्य नाही, त्यामुळे तिच्या आत्म्यालाही 6 महिने कैद करता येणार नाही. तुझ्याकडे एकच पर्याय आहे. मनुष्य आणि आत्म्याच्या जोडीतील मनुष्याचा अंत कर. मार्जरी, माझे प्रयत्न सुरूच आहेत, पण ती मीरा नशीब काढून आली. प्रत्येक वेळेला तिला अथर्वनी वाचवलंय. तुला यश येत नाही याचा अर्थ तुझ्या प्रयत्नामध्ये काहीतरी कमतरता आहे. मंजिरी, त्या मीराचा मृत्यू झाल्याशिवाय मला चिरतारुण्य आणि तुला जीवनदान मिळणार नाही. तेव्हा नुसता प्रयत्न नको, यशस्वी प्रयत्न कर. मनुष्य आणि आत्म्याची जोडी आपल्यासाठी मोठा संकट आहे आणि हे संकट टाळणं आता तुझ्या हातात आहे. लक्षात ठेव, हे संकट टाळणं तुझ्या हातात आहे मंजिरी.